आता तुम्ही पण तुमच्या अशा नॉर्मल व्हिडिओला अशा सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करू शकता, आणि ते पण फक्त एका की लाईटमुळे. आणि या लाईटीची अनबॉक्सिंग आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहे, आणि त्यासोबतच या लाईटिंगला कसं स्टेप बाय स्टेप असेंबल करायचं ती प्रत्येक गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आता त्यासाठी लागणारे सगळे प्रोडक्ट्स आपण Amazon वरून ऑर्डर केलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आपला गोडॉकचा हा सॉफ्ट बॉक्स, ठीक आहे. आणि खरं सांगतो, हे जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट खूप भारी, मी जे रिव्ह्यू ते बघितले. पण ही जी पॅकेजिंग दिली अतिशय बेकार आहे. म्हणजे इथे दिसतंय का तुम्हाला, सगळं फाटले. आणि अमेझॉनने अशी पॅकेजिंग दिली, म्हणजे खूप डिसअपॉइंट झालोय मी पॅकेजिंग सोबत. पण प्रोडक्ट कामाचं आहे म्हणून आता ठीक आहे, काय करू शकतो नाही का. ऍटलिस्ट त्यांनी नाही का अशा प्रकारच्या पेपरामध्ये रॅप करून दिलं पाहिजे होतं, किंवा बॉक्स दिला असता तरी जमलं असतं. पण हे काय फाटलंय पूर्ण, अजिबात खूप डिसअपॉइंट. तर चला आपण हे काढूत, याची जी पॅकेजिंग येते बघूयात ऍक्च्युअल मध्ये कसं प्रोडक्ट आहे काय आहे. तर हे अशी एक आपल्याला पिशवी भेटते, आणि इथं गोडॉकची ही जी ब्रँडिंग आहे, आता इथं तुम्हाला दिसेल गोडॉकची ब्रँडिंग केलेली आहे. आणि त्याची जी पिशवी आहे ना ती खूप ठीक आहे, म्हणजे एकदम जर तुम्हाला कुठे कॅरी करायचं असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. आता आपण ओपन करूयात, आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा आपला एक बटर पेपर भेटतो. मी लावून दाखवणारच आहे बटर पेपर, आणि हा खूप कामाचा आहे, ठीक आहे. त्याच्यासोबत आपल्याला एक ही पुडी भेटली, ही ह्याच्यासाठी म्हणजे ती वाज बेस नवीन येते नवीन वाज येते, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं आपल्याला आलेलं आहे. हे ऍक्च्युअल मध्ये नाही का छत्री सारखंच आहे, जर बघायला गेलं तर. दिसते का छत्री, ही छत्री टाईप. आता आपण हे ओपन करूयात, कसं करते. हा हा हा, जर तुम्ही पण ऑर्डर केलं ना तर हे जरा सांभाळून बरं का. कारण विषय काय, हे जे मधलं आहे ना ते लोखंडाचं आहे, पण हे जे आहेत ना हे प्लॅस्टिकचे आहेत. म्हणजे हे जर मेटलचं दिलं असतं ना तरी पण चाललं असतं, पण हे ठीक आहे. आता हो का, हे तुम्हाला असं पुढे ढकलायचंय. त्याच्यानंतर आंबा ऍड्स आलेत, ते ऍड स्किप करू द्या. पॉज करतो, नाहीतर कॉपीराईट वगैरे आला तर. हा ठीक. तर अशा प्रकारची आपली एक छत्री आहे, छत्रीच म्हणता येईल याला. पण थांबा, आपण ह्याला काय करायचं, असं थोडस पुढं ढकलायचं. हे असं बाहेर आलं की ह्या रॉडला पकडून हे असं करून जोपर्यंत असं एकदम ढकलत राहायचं, थोडासा तुम्हाला जोर लावा लागेल. आणि असं कटाक दिशा आवाज आला म्हणजे झालं आपलं डन. छत्रीच आहे एक प्रकारची छत्री. आता ह्याच्यामधलं जे आहे ना हे जरा चमकेलंय, म्हणजे काय होणार, अशी आपली लाईट पडणार आणि रिफ्लेक्ट होणार. हे खूप मोठं आहे नाही का. आता आपल्या रूम मध्ये याच्यासाठी जागा जाणार आहे, खूप विषय होणार आहे. आणि इथं छत्री सारखंच एक हँडल पण आहे. आता मी ते नाही काढत, म्हणजे बंद होईल. आणि बरं झालं, मला वाटलं फाटलं बिटलं का काय इथं. आणि जर ह्याचं आहे का, इथं पण ब्रँडिंग केलेत गोडॉक्सने. आता याच्यात मी तुम्हाला हे सांगतो की प्रोडक्ट कसं आहे. ऍक्च्युअल मध्ये हे पॉलिथिन सारखं वाटतंय, आणि म्हणजे जे प्राइस आहे आणि जे ह्याचं काम आहे त्याच्या हिशोबाने याची क्वालिटी गुड आहे. त्यासोबतच इथं तुम्हाला हे चिटकवायला असं भेटणार आहे, हे जे ना राऊंडचं इथं चिटकवायला भेटणार आहे. इथं आपल्याला बटर पेपर चिटकवायचं, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला एक चेन भेटेल. ही चेन कशासाठी, ती चेन आहे आपलं हे आतमध्ये टाकण्यासाठी, जे स्टँड आहे ते असं उभं करून असं हे पडणार आहे आपल्यासाठी. आता हे साईडला ठेवतो. आता नेक्स्ट प्रोडक्ट जे लागणार आहे आपल्या गोडॉकच्या सॉफ्ट बॉक्स साठी, ते नेक्स्ट प्रोडक्ट आता आपण अनबॉक्स करूया, ठीक आहे. हे तवर मी साईडला ठेवून टाकतो. आता आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा म्हणजे खूप दिवसापासून माझा प्लॅन होता बाय करण्याचा, पण जेव्हा याचे प्राइसिंग बघत होतो ना मी, तेव्हा मला थोडस खूप प्राइस हाय वाटत होते. पण काय करणार, जर क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करायची असेल, जर आपल्याला युट्यूब मध्ये काहीतरी करायचं असेल, जर आपण या गोष्टीला सिरियसली, आता मी 4 ते 5 वर्ष झाले या गोष्टीला सिरियसली घेत आहे. तसंच जर आपण कोणती गोष्ट शाळेत जरी गेलो तर तिथं पण आपल्याला फी द्यावी लागते. वह्या शिकायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट थोडीफार वह्या पुस्तकासाठी करावं लागत. आणि जर आपण हे करत असेल तर मला वाटतं की थोडी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो, आणि केलंच पाहिजे जर आपण याला सिरियसली. जर तुम्ही टाइमपास साठी करत असाल, एंटरटेनमेंटसाठी, तर एक वेगळी गोष्ट. पण जर तुम्ही याला सिरियस घेत असाल तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करणं
गरजेचंच आहे. ठीक आहे, प्राइस मी सांगणार आहे, नका लोड घेऊ, कारण सुरुवातीला जर प्राइस सांगितले तर तुम्ही थोडेसे डिसअपॉइंट पण होऊ शकता किंवा जर खुश पण होऊ शकता तुम्ही प्राइसिंग ऐकून. तर आपण 2 प्रोडक्ट मागवलेत. एकाची डिलिव्हरी आपल्याला लगेच 2 दिवसांनी भेटली, एकाची डिलिव्हरीला 4 दिवस लागले. ठीक आहे, तर या 2 गोष्टी मी मागवल्यात. आता या गोष्टीत काय मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या गोष्टी सांगण्याच्या आधी आपल्याला ट्रायपॉड आहे ना, ते आपलं सेपरेट करावं लागेल. आता गोडकच्या ह्याच्या सोबत आपल्याला प्रत्येक गोष्ट आहे ना, ती सेपरेट सेपरेट बाय करावं लागते. कोणतीच गोष्ट अशी असेंबल, जर तुम्ही असेंबल घ्यायला गेलात तर तसं पण भेटेल, पण त्याला 7,500-8,000 हजार रुपये खर्च येईल. म्हणून आपण थोडंसं सेपरेट सेपरेट केलेलं आहे. आता पहिल्यांदा मी स्टँड आपला घेतो समोर, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या गोष्टी मी कशासाठी मागवल्यात. आपल्याकडे एक रिंग लाईट आहे आणि स्टँड ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी स्टँड ऑर्डर नाही केलेलं. स्टँडवर आता रिंग लाईट आहे, ते आपण हे करून टाकू, म्हणजे बंद करू. आता क्वालिटी बघा, ही रिंग लाईट आणि एक घरातला बल्ब आहे त्याच्यासोबत ही क्वालिटी आहे. ठीक आहे, आता आपण रिंग लाईट बंद करूयात. आणि ही आहे आपली रिंग लाईट आणि आपली याच्यासोबतच आपण इंस्टाग्राम त्याच्यावर व्हिडिओ करतो. आता इथे जर तुम्हाला दिसेल तर इथे मी बटर पेपर लावलाय रिंग लाईट सोबत. ही रिंग लाईटचा बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता. 12 इंचची रिंग लाईट घेतलेली आणि म्हणजे चांगली ह्या रिंग लाईटनी. आणि हा मोबाईलचा स्टँड आहे ना ज्याच्यावर उभा आहे, त्या रिंग लाईटनी ह्या म्हणजे त्या स्टँडने ह्या रिंग लाईटने माझी खूप साथ दिली. खूप दिवस मी वापरतोय. खूप दिवस म्हणण्यापेक्षा हा जो माईक आहे, युट्यूब मी 21 ला सुरू केलंय तेव्हा परचेस केलंय. त्याच्या 2-3 महिन्याने हे म्हणजे जवळपास 4-5 वर्ष झाले मी वापरतोय. म्हणजे एवढं. त्याच्यानंतर आता मी अपग्रेड करतोय. ठीक आहे, तर आपण हे काढूयात. तुम्हाला सांगतो स्टँडची पण तुम्हाला स्टँड पण घ्यावं लागणार आहे याच्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो स्टँड घेता वेळेस काय काळजी घ्यायची. ठीक आहे, कारण तुम्हाला सांगतो स्टँड याच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण आपलं जे प्रोडक्ट आहे ते खूप मोठं आहे. जसं तुम्ही बघितलं की ते खूप मोठं आहे, आणि जर तुम्ही साधारण स्टँड घेतलं तर ते लोड घेईल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला स्टँड हे भारीतलंच घ्यायचं आहे. आता हे स्टँड मी घेतलेलं आहे, तर तुम्हाला ब्रँडिंग पण दाखवतो. हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं स्टँड आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा लोकल मार्केटमध्ये पण जाऊन बघा स्टँड. आता हे स्टँड तुम्हाला 700-800 रुपयाला ऑनलाईन बघायला भेटणार. हे स्टँड मी घेतले 450 रुपयाला. ठीक आहे, लय झालं 500 रुपयाला घेतलेलं मी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असे स्टँड घ्यायचे. हे जे दिसतंय का असे क्लिपचे स्टँड घ्यायचे. का तुम्हाला सांगतो, जे अशा प्रकारचे स्टँड आहेत, म्हणजे आपला जो मोबाईल आहे ना, ते मोबाईल त्या स्टँडवर उभा आहे, ते मी घेतल्यानंतर त्याचे जे बेरिंग आहेत ना ते स्लिप होतात, नंतर खूप प्रॉब्लेम येतो. आता मी त्याचे सगळे बेरिंग काढून आपले नट हे केलेत, फिट केलेत, त्याच्यामुळे ते उभा आहे. तर असे प्रेफर करा. ठीक आहे, खूप झाली बडबड. आता तुम्हाला सांगतो हे स्टँड तुम्हाला एक लागणार आहे. त्याच्यानंतर हे एक प्रोडक्ट आहे, हे आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे आपल्या स्टँडवर बसणार असं, जेणेकरून इथून आपल्याला लाईट कळतंय का, लाईट येणार आपली त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे, तर हे आपण अनबॉक्स करू. याच्यावर एमआरपी दिसते का किती? याच्यावर एमआरपी आहे 1200 रुपये. आणि हे एवढंच प्रोडक्ट आपल्याला पडलेलं आहे 700 रुपयाला. हो, म्हणून मी सुरुवातीला प्राइसिंगच्या बद्दल थोडस हे करत होतं. हे एवढंच प्रोडक्ट, त्याची प्राइस आहे 692 रुपये, जे आपल्याला पडलं 700 रुपये. जर तुम्हाला जर 2 ह्याचं घ्यायचं नसेल, तुम्ही सिंगल ह्याचं पण भेटतंय, ते 400, 300, 350, 400 रुपयापर्यंत भेटतंय. मी 2 का घेतलं की जर आपल्याला पुढे चालून मोठा स्टुडिओ करायचा असेल किंवा काय, तर आपल्याला जास्त लाईट पाहिजे. जास्त लाईट साठी 2 बल्ब लावावं लागतील. ठीक आहे, जर तुमचा रूम छोटा असेल आणि तुमचा पुढचा काही प्लॅन नसेल तर तुम्ही एका ह्याच्यात घेऊ शकता, लाईट सफिशियंट आहे. पण तुमची स्वप्न खूप मोठी असेल, जसं की माझी स्वप्न तर खूप मोठी आहेत, त्याच्यासाठी आपल्याला 2 ह्याचं लागणारच. ठीक आहे, हे एक आपण ऑर्डर केलं. आता त्या दुसऱ्या बॉक्स मध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. हे बॉक्स मध्ये काय मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या बॉक्स मध्ये आहेत, बघत कशा पद्धतीने आलेत. ठीक आहे, एक मिनिट. पिशव्या ह्याच्यामध्ये आहेत, हे असे होल्डर अशा प्रकारचे. आता हे कसले होल्डर आहेत तुम्हाला सांगतो. हे घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल बल्ब्स असतात ते फिट होत नाहीत. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये असले बल्ब बसतात जे जे असे फिरवायचे असतात. ह्याला म्हणतात E27, ह्याला म्हणतात आपल्या घरातल्या ह्याला B22. ठीक आहे, तर आपल्याला हे असं करून फिट करावं लागणार ह्याच्यात.
आणि इथं आपला बल्ब फिट होणार. ह्याची जर क्वालिटी म्हणाल तर ह्याची क्वालिटी गुड आहे, चांगली आहे. याच्यानंतर इथं आपल्याला बटन पण बघायला भेटतात. ठीक आहे, हे असे बटन पण बघायला भेटतात म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी. पण मला वाटतं गरज नाही, एकदा ऑन करून ठेवा, डन आहे काम. जास्त विषय, जास्त लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, आता हे कसं फिट करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे लूज करायचं इथलं. जर तुम्ही घेतलं तर त्याच्यासाठी सांगतो मी डिटेलमध्ये, कारण खूप प्रॉब्लेम येतात नाही का. मी कितीतरी व्हिडिओ बघितले त्याच्यासाठी की कसं असतंय, काय असतंय, कसं फिट करायचं त्याच्यासाठी. ठीक आहे, आपल्याला सिम्पली हे याच्यामध्ये असं बसणार आहे. ठीक आहे, असं फिट होणार आपल्या स्टँडच्या हिशोबाने. नंतर आपल्याला हे थोडस गोल घुमून टाईट करायचं आहे. झालं टाईट. ओके, झालं टाईट. अशा पद्धतीने हे बसणार आहे. आता इथे मी 2 होल्डर लावू की नाही मला आता गरज नाही. मी तुम्हाला सांगतो 2 होल्डर मी मागवले कशासाठी, कारण मला पुढे चालून आपल्याला थोडस स्पेस मोठा करायचा आहे, स्टुडिओ करायचा आहे, खूप स्वप्न आहे. मग तिथल्यासाठी जास्त ब्राईट लागेल, त्याच्यासाठी आपण 2 होल्डर केले. छोट्या रूम साठी एक सफिशियंट आहे. आणि विषय काय, हे होल्डर हे कितीला भेटते तुम्हाला सांगतो. ट्राय करा, लोकल मार्केटमध्ये भेटले तर उत्तम होईल. हे जे आहे, हे ज्या कंपनीचं आहे, हे जे त्याच कंपनीचे लोक हे होल्डर विकत होते 200 रुपयाला 2. आणि आपण दोन, मी तयार होतो, ठीक आहे आपल्याला आता गरज आहे, काय करणार, 200 रुपयाला 2 विकत होते. पण मी बघितलं एक गोष्ट त्याच्यामध्ये, मी गोष्ट नोटीस केली की त्यांनी 2 क्वांटिटीज ऑर्डर करू शकता. म्हणजे 4 पीस झाले, 4 पीस कितीला होणार, 400 रुपयाला. त्याच्या खाली थोडंसं स्क्रोल केलं, तिथं 200 रुपयाला आपल्याला हे 4 भेटलेले आहेत. हे 4, हे 3 आणि हे 2, 4 भेटलेले आहेत. गरज नव्हती मला, पण 200 रुपयाला 2 घेण्यापेक्षा म्हटलं राहू दे 2 एक्स्ट्रा, 4 घेऊन टाकले. ठीक आहे, तर हे पण फिट करून टाकतो की पुढच्या जर आपल्याला लागलं तर आपण डायरेक्ट हे करू शकतो. हे पण फिट करून ठेवतो आत्ताच. तुम्हाला सांगतो जे जे छत्री आहे, म्हणजे जे गोडकचा सॉफ्ट बॉक्स आहे, ते सारखं काढघाल करू नका, कारण ते साईडला प्लॅस्टिक आहे, तुटायची पण शक्यता आहे. त्याच्यामुळं थोडस सावधानी हे करा. ठीक आहे, आता हे कसं फिट करायचं ते आपण छत्री अडकू त्याला. ही जी वायर आहे ही पण आपल्याला बाहेर काढावं लागणार. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे लावलं ना अख्खे रूम हे होणार आहे. हे टीव्ही बंद करून टाकतो, ऍड बीड्स यायला लागले. खूप जागा घेणार आहे. जर तुमच्याकडे जागा कमी असेल, खूप म्हणजे खूप छोटी रूम असेल ना, रिंग लाईटच प्रेफर करा. तसं तर तुम्ही घेऊ शकता, चांगलं प्रोडक्ट आहे, पण जागा खूप घेणार आहे, तुम्हाला कळलंच आता. ठीक आहे, त्याची वायर पण खूप लांब आहे, एवढं काय असं हे नाही इश्यू. आता तुम्ही स्टुडिओ हे म्हणलं जवळजवळच असणं. ठीक आहे, आता आपली ही जी छत्री, सॉरी छत्री काय म्हणाले मी ह्याला, गोडकचं जे सॉफ्ट बॉक्स आहे थोडस महाग येतो, म्हणजे तुम्हाला आयडिया आहे मी काय करतोय, कसं करतो. ठीक आहे, हे तुम्हाला अशा अशा पद्धतीने बसवायचंय. म्हणजे हे जे नाही, हे आतल्या साईडला होणार, म्हणजे इथं लाईट पसरून असं करून आपल्याकडे येणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आतमध्ये माहिती आहे ना, हा सिल्वर आहे असं पसरवण्यासाठी. तर इथे एक होल असतंय, हे जे दिसतंय का इथे होल आहे, त्या होलच्या ह्याच्याने होल मध्ये आपल्याला हे घालायचंय आणि नंतर आपण हे करू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, ही इथे चैनी असतात. आतमध्ये कसं घालणार आपण, तर इथं चैनी आहेत. चैनी आपल्याला आधी ओपन करायची. ठीक आहे, ओपन केल्याच्या नंतर इथून आपल्याला हे असं आतमध्ये घालायचंय. खरंच तुम्हाला सांगू एक, मी थोडस हे केलंय, आपण जे लावलंय का होल्डर ते ते खरं तर आपण नंतर लावायचं असतंय, पण ठीक आहे, हे लावलं असं होणार, मी दिसत नाहीये. ठीक आहे, असं होणार हे. आणि इथून आपल्याला हे असं, आता इथे कॅच आहे बरं का, कॅच म्हणजे आता इथून आपल्याला काय करायचं, आपल्याला असं 90 डिग्री करायचंय. पण हे 90 डिग्री नाही होणार, कारण इथं हे, तर आपल्याला हे लूज करायचंय. हे लूज, अरे हा, हे लूज केल्याच्या नंतर हे असं होणार, महाग पडणार. ठीक आहे, हे असं महाग पडलं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपली छत्री अडकवायची. आधी आपल्याला हे नट काढावं लागेल. मी अशा वेळेस नाही का फास्ट फॉरवर्ड करणारच आहे, तुम्ही नका लोड घेऊ, तुम्हाला बोर होईल मला माहिती आहे खूप.
म्हणजे असेंबल करायचं म्हणल्यावर टाइम तो लगेगा ना मेरी जान. अरे हे काय झालं, विषय झालाय लफडा. हे तुम्हाला पूर्ण काढावं लागतं का काय? ओके. हे तुम्ही जेवढं आतमध्ये टाकाल तेवढं तुम्हाला असं क्रॉस करता येईल. ठीक आहे. जर तुम्ही आतमध्ये जर नाही टाकलं आणि जर असं ठेवलं तर तुम्हाला असं, आता बघा इथं अडकतंय, दिसतंय का, हे असं अडकतंय. पण जर तुम्ही आतमध्ये टाकलं तर इथं स्पेस उरणार, तुम्ही असं राऊंड करू शकणार. ठीक आहे. आता आपल्यासाठी 45 डिग्री म्हणजे थोडस असं करून असं, एवढं बास होईन वाटतंय मला. ठीक आहे. करू का लॉक? करू का? करावंच लागेल. ठीक आहे. आपली छत्री पण बसली. अरे हे आता आपल्याला फिट करायचं आहे. हे वर घ्यायचे, थोडंसं टाईट करतो, नंतर आपण ह्याला वर घ्यायचं असं एक इथून. अरे थोडंसं आपल्याला पसरवून बघून करून सगळं करावं लागेल. अरे डबल लोड झालं. हो का, समजलं मला काय विषय व्हायलाय. हे जे ना एक एक इकडच्या साईडला फिरवायचं, एक तिकडच्या, तवा हे फिट होणार. आणि आपल्याला ही लाइटिंग अशी पाहिजे खाली, हे मधलं फिरतंय. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आता आपल्याला लावायची तिथून चैन लावणं गरजेचं आहे. आपल्याला ह्याच्यातून लाईट बाहेर येऊ द्यायची नाही ना. मग हे जेवढं टाईट असेल तेवढं चांगली गोष्ट. ठीक आहे. झालं आपलं सेटअप. खूप मोठे बाहेर तर नाही ना, नाही बटर पेपरचे. म्हणजे आता आपल्याला आतमध्ये लावायचं एक बल्ब. आता बल्ब आपल्याकडे नाहीये, आपण इथला बल्ब काढणार आहे तोपर्यंत घरातलंच, नंतर आपण ते फिट करणार आहे दुसरा, कारण तात्पुरता आता बल्ब नाहीये. तर हो का, हा बल्ब आहे 9 वॅटचा. 9 वॅटचा आहे. ठीक आहे. आणि हा मी इथे लावणार आहे. खरं तर मी युट्यूब मध्ये बघितलं, जेवढे पण रिव्ह्यू ते बघितले ना, त्या सगळ्यामध्ये लोकांनी 40 वॅटचे, 50 वॅटचे, 25चे, 20 असे म्हणजे जे येत असतील ते, पण मिनिमम 40 लावत होते. आता आपल्याकडे 9 वॅटचा बल्ब आहे. किती? 9 वॅटचा. म्हणजे किती पट कमी आहे तुम्ही विचार करा. एक 4-4.5 पट कमी आहे आपलं. पण बघू लाईट लावून किती म्हणजे किती फरक पडतो ते. हा ठीक आहे, बल्ब लावतो मी. आता आपण हे काढूत नाही का, म्हणजे दिसेना झालंय ना, त्याच्यामुळे हे आधी काढूत आणि नंतर बल्ब सोबत फिट करू. हे दिसतंय का, त्याच्यामध्ये हे बसत नाही, त्याच्यामध्ये हे बसत आहे. आपण थोडंसं मागे घेऊ. ओके ना, एवढं बस. ठीक आहे. आता आपण लावूयात लाईट. ठीक आहे. कुठं लावू? इथं लावू? वायर कमी पडून रे. कुठं लावल्यावर तुम्हाला दिसन? इथं लावल्यावरच दिसन बहुतेक. नाही नाही, आपल्या इथं महाग आहे ना बोर्ड. बोर्ड लावलाय, दिसना का? चालू कस का नाही झालं? बटन चालू आहे का? हा, इथं एक बटन आहे. अरे ठीक आहे, लावून बघूयात. होल्डर खराब आहे. म्हणजे एकूण एकच पडलं. थांबा, पुढे येतो. म्हणजे पुढे ये रे तू. थोडीशी हार्स लाईट, वायर पुरत नाही. मी म्हणलं काय विषय होईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो एकूण एकच पडलं. म्हणजे 200ला 2 होते, एक खराब निघलं. अजून आता चेक्स करतो की ते
काय होते. आता तुम्हाला लाईट दिसत असेल, ट्राय करा मोठा बल्ब लावायचा. ठीक आहे, आता माझ्याकडे नाहीये मोठा बल्ब सध्या, त्याच्यामुळे प्राइसिंग थोडा वेळ सांगतो. एवढं एकदा असेंबल होऊ द्या. असेंबल काय झालेलंच आहे, पण काय म्हणतात त्याला, थोडस सगळं हे पण लावू दे. आता आपण हे करूयात बंद. हे असं एक बटर पेपर भेटणार आहे आपल्याला, आणि आय गेस हे पण ह्याच आहे, पॉलिथिनच आहे. ठीक आहे, आता आपण लावूयात आपल्या इथं. आपण थोडस हे मी तुम्हाला सांगते, मस्त आहे प्रोडक्ट. आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला, मस्त आहे. म्हणजे जे फिटिंग विटिंग वगैरे ना, म्हणजे हे चिटकायचं ते मस्त आहे. आपण आता ह्याला चिटकूयात. हे कशामुळे, ह्याची साईज आहे 8 आपल्याला हेक्टोगन म्हणतात ना ह्याला, हे 8 आहे. आणि हे सर्कल नाही, हे असं हे अशी इथं क्रॉस आहे. मग आपल्याला पण हे त्याच पद्धतीने लावायची. इथे एक पॉइंटर आहे, आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत, म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये फिट बसेल. जर तुम्ही ऑर्डर केलं तर बटर पेपर लावताना जर तुम्हाला असं वाटलं की अरे हे छोट आहे, कसं काय होईना झाले, नाही का, म्हणजे हे छोट आहे, म्हणजे हे बाहेरचे जे मोठे बटर पेपर बसत नाही, तेव्हा तुम्ही काय करणार, ह्या कॉर्नरला अटॅच करू नका. हे जे ना, कट टू कट अटॅच नका करू, आतून अटॅच करा थोडस, आणि इथं जागा सोडा. आता मी असं का म्हणतोय, ही जी जागा आहे, ही जागा कशासाठी तुम्हाला सांगतो. ह्याच्यावर हानीसारखं एक असतं ते, ह्याच्यावर लावल्याच्या नंतर फक्त इथं आपल्यावरच फोकस पडणार, आणि आजूबाजूला लाईट येणार नाही. त्याच्यासाठी असतंय. आता मी ते का नाही घेतलं, कारण ते 1200 रुपयाला. मी म्हणलं की आपण घरीच एक ट्राय करावं काळा चार्ट पेपर आणून, त्याच्यासाठी आपण नाही घेतलं. तर रेडी आपला सॉफ्ट बॉक्स, किती वर्षानंतर घेतलाय मी. ठीक आहे, आता हे ओके करू का लाईट चालू, अँड 3, 2. आता तुम्हाला इथं लाईट वाटणार काय, असं वाटन तुम्हाला, पण आपण काय करणार आहे, हे तिकडं सेटअप करणार आहे. कुठं, कम्प्युटरच्या इथं, आणि आपण बसून दाखवणार आहे तुम्हाला. कुठे गेलो, बसून दाखवणार. प्लस आपण हे पण लाईट बंद करणार, कारण हे सॉफ्ट बॉक्स आपण त्याच्यासाठीच घेतले, कारण आपण लाईट बंद करून आपला प्रॉपर शूट व्हावं म्हणून. ठीक आहे, बसून आपण हे करूया. ठीक आहे, आता कॅमेरा अँगल मी थोडा वेळ बंद करतो आणि आपलं सेटअप करतो. तर फायनली आपली लाईट असेंबल झालेली आहे, आणि मी इथं ते 45 डिग्रीला सेटअप केलेला आहे. आता 45 डिग्री का, कारण जर अशी लाईट आली तर इथं थोडीशी शॅडो क्रिएट होईल, आणि इथं नंतर आपण एक फिल लाईट वापरणार आहे, रिंग लाईट. आता आपल्याकडे स्टँड नाहीये, त्यामुळे आपण फक्त सॉफ्ट बॉक्सचा किती इफेक्ट पडतो ते दाखवण्यासाठी आजचा व्हिडिओ स्पेशल. तर लाइटिंग सेटअपवर आपण नंतर डिस्कस करू कधीतरी. तर आता मी सगळं बंद केलेलं आहे, आणि फक्त आपल्या रूमचा एक बल्ब चालू आहे. ते बल्ब कशासाठी, कारण बिफोर आणि आफ्टर तुम्हाला डिफरन्स कळावा म्हणून. तर आता बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. ठीक आहे, आता आपण काय करणार, ही लाईट बंद करणार, आणि ही आपली सॉफ्ट बॉक्स चालू करणार, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल, आणि मला पण कळेल की एक्झॅक्टली कसं झालंय ते. ठीक आहे, तर चला. आता हे लाईट बंद केल्याच्या नंतर, ठीक आहे, आता आपण चालू करणार आहे आपली मेन लाईट. कसं वाटतंय, मस्त आहे ना एकदम. मला तर व्हिडिओ शूटिंग करायची अशी फिलिंग येते, व्यवस्थित पद्धतीने एकदम. म्हणजे आता खरं स्टुडिओ वाटतंय या एका लाईटीमुळे. आता मी बघितल्याच्या नंतरच कळेल व्हिडिओ चांगलं दिसतं का नाही. तुम्ही मला कमेंट करून सांगा की या लाईटीमुळे किती फरक पडला, आणि मला असं वाटतं की मस्तच इफेक्ट येत असणार, आणि चांगलं वाटत असणार. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आता या सेटअप साठी आपल्याला काय काय लागलेलं आहे. पहिल्यांदा ती छत्री सॉरी गोडॉकचा सॉफ्ट बॉक्स लागलेला आहे, आणि त्याची कॉस्ट मला पडली आहे 1350 रुपये. ठीक आहे, फक्त या छत्रीची कॉस्ट पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे होल्डर होतं, जे स्टँड होल्डरचं स्टँड होतं, त्याची कॉस्ट आपल्याला पडली आहे 692 रुपीज. ओके, आणि त्याच्यानंतर आपण ऑर्डर केलेलं ते E27 टू B22 जे कन्व्हर्टर होते ना, ते कन्व्हर्टरची कॉस्ट मला पडली आहे 200 रुपये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून आपल्याला काय लागणार, या लाईटीसाठी स्टँड लागणार. ठीक आहे, आता स्टँड माझ्याकडे होतं, पण जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जर बाय करायचं असेल तर याची तुम्हाला वेगळी कॉस्ट पडेल.
मी 450 रुपयाला बाय केलं होतं, 450-500. पण जर तुम्ही ऑनलाईन बघितलं तर त्याची 700-800 रुपये प्राइस आहे. ठीक आहे. आणि आतमध्ये तुम्हाला एक बल्ब लागेल. आता बल्ब ते तुमच्या ह्याच्यानुसार आहे. मी जास्त मोठा बल्ब यासाठी वापरत नाहीये, कारण आपले जो रूम आहे तो छोटा आहे आणि छोट्या रूम साठी छोटी लाईट सफिशियंट आहे. त्यामुळे मी छोटा बल्ब लावला आहे. जर तुमचा रूम मोठा असेल तर तुम्ही मोठा बल्ब पण लावू शकता. अशा प्रकारे जर बघितलं तर आपल्याला याची कॉस्ट पडली आहे, म्हणजे 2350 रुपये अराउंड याची आपल्याला कॉस्ट पडली आहे टोटल, विदाउट स्टँड आणि विदाउट बल्ब. ठीक आहे. फक्त या छत्रीची आतमधल्या होल्डर आणि याची 2350 रुपये कॉस्ट पडलेली आहे. पण जी क्वालिटी हे देते ना, त्याच्यानुसार मला वाटतं हे वर्थ इट आहे. आणि जर तुम्हाला पण हे बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. वर्थ इट आहे, कारण जर तुम्ही रिंग लाईट घ्यायला गेला तर 3,500-4,000 रुपये तुम्हाला अशी पण लागणार. पण प्रॉब्लेम हेच येणार की रिंग लाईट तुम्हाला क्रॉस ठेवू शकणार नाही तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला खूप जवळ ठेवावं लागणार, खूप हार्श लाईट येणार, परत तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्याच्यापेक्षा जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला कुठे घेऊन जायचंय, मेकअप आर्टिस्ट असाल, ब्युटी पार्लर वगैरेच असाल, तर रिंग लाईट ओके. पण जर तुम्ही स्टुडिओत बसून एका जागी रेकॉर्ड करणार असाल तर मला असं वाटतं की हे वर्थ इट आहे आणि तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. आणि माझ्याकडे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याचं आपण अनबॉक्सिंग करू शकतो, रिव्ह्यू करू शकतो. जसं की आपल्याकडे हे स्टँड आहे, अजून एक स्टँड आहे मोबाईलचं, जे वरचं होल्डरचं आपण रिव्ह्यू करू शकतो. अजून एक मी स्टँड मागवलाय डिजिटेकचा, त्याचं पण अनबॉक्सिंग येईलच लवकर. आणि त्यासोबतच हा जो माईक आहे याचा पण आपण रिव्ह्यू करू शकतो. बोया BYM1 माईक आहे, खूप भारी. म्हणजे जवळपास मी जेव्हा चालू केलं, जवळपास 4-5 वर्ष झाले, तेव्हापासून मी हे वापरतोय. किंचित भर पण मला कधीच प्रॉब्लेम आला नाही, कधीच. त्यासोबतच हे जे ट्रायपॉड स्टँड आहे, आपली जी रिंग लाईट आहे, ती पण मी 4-5 वर्षापासून काहीच प्रॉब्लेम आला नाही. सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार. त्यासोबतच या चॅनलवर फक्त अनबॉक्सिंग आणि तसे व्हिडिओ नाही येणार, टेक येणार, अनबॉक्सिंग येणार, सगळ्या गोष्टी येणार. तुम्हाला जे महत्वाच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी येणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.